विष्णु गुरुदेवो ईश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आदौ अपूर्वविधेः निराकरणाय नियमविधिः नियमविधिरानीतः किन्तु नियमविधिरेव तात्पर्येण नोच्यते भाष्यकारेण। अविधिरेव उच्यते। मुख्यतया ज्ञानविषये ज्ञानानन्तरस्मृतिसन्तानविषये ज्ञानानन्तरस्मृतिसन्तानविषये तु विधिरनपेक्षिता एव। कुत इति चेत् स्मृतिसन्तानस्तु नित्या अंड स्वयं सिद्ध्या इति पूर्वमेव उक्तम्। भाष्यकारस्य सिद्धान्तस्य अवस्थितिः सिद्धान्तस्य स्थितिः स्थिति मीन्स् स्टैंड सिद्धान्तस्य स्थितिस्तु स्मृतिसन्तानस्तु स्वयमेव भवति, स्वयमेव अनुवर्तते। अतएव विधिना न विधातव्यः, स्वयमेव भवति। तदा विधिरेव अनपेक्षिता। यदा विधिरेव अनपेक्षिता तर्हि विधेरानयनं किमर्थं? यस्य ज्ञानं न जातम्, अनुभवरूपज्ञानं न जातं, किंचित विचारः कृतः किन्तु पूर्णतया अनुभवरूपज्ञानं न जातं तस्य तु मनननिधिध्यासने कर्तव्य एव। तस्य मनननिधिध्यासने कर्तव्य एव। कुतः? दोषनिवारणाय ज्ञानप्राप्तये। अदक्कि विधिरपेक्षितावनवा इति न वक्तव्यमेव अल्लवे। ज्ञानानन्तरविधिः अत्र चर्चा। विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत इति ज्ञानानन्तरं विधिरस्ति वा न वा इति न चर्चा करोति। ज्ञानायैव विधिरस्ति न वा इति। ज्ञानायैव विधिरस्ति, ज्ञानप्राप्तव्यमेव। तत्रापि ज्ञानप्राप्तावपि ज्ञानप्राप्त्यर्थमपि विधिर्नास्ति, केवलं सूचना ಅಂದರೆ श्रवणमननादिकं कुरु इत्येव। श्रवणादिना ज्ञानं जायते इति ज्ञानसाधनमुच्यते। श्रवणादिना ज्ञानं लभ्यते इति। शास्त्रवाक्यश्रवणादिना ज्ञानं लभ्यते इति सूचना दीयते। तेन श्रवणं करोति, ज्ञानं प्राप्नोति। अतएव श्रवणानन्तरं पूर्णं ज्ञानं न प्राप्तं चेत् कुतः मनसि दोषाः भवन्ति, तदा मनननिधिध्यासने कर्तव्ये। तत्तु विधिर्न भवति इत्येव अर्थः। अदे तात्पर्यम् अष्टे। ಇದು ಭಾಷಾಕಾರರು ಹೇಳಿದ್ದಾರಲ್ಲ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ, ತತ್ರ ಕುತ್ರ ವಿಜ್ಞಾಯ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಕುರ್ವೀತ ಇತಿ ವಾಕ್ಯಂ ಯತ್ರ ಅಸ್ತಿ ಚತುರ್ಥಾಧ್ಯಾಯ ಚತುರ್ಥ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನು ಏಕವಿಂಶತ ದ್ವಾವಿಂಶತ 22 21 22 ಅನಿಸುತ್ತದೆ. ಅತ್ರ ಇವ ದತ್ತಂ ಭವೇತ್. ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲವಾ? ಇಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟರೆ 4421 ಅದೇ ಹೇಳಿದಿನಲ್ಲ. 21 22 ಹೇಳಿದಿನಲ್ಲ. 4421 ಚತುರ್ಥಾಧ್ಯಾಯ ಚತುರ್ಥ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏಕವಿಂಶಃ ಮಂತ್ರಃ. ತತ್ರ ತು ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ವಿಧಿಂ ನ ಬ್ರೂತೆ, ಜ್ಞಾನಾಯೈವ ವಿಧಿಂ ಬ್ರೂತೆ. ತತ್ರ ವಿಷಯಃ ಜ್ಞಾನಾಯಾಪಿ ವಿಧಿರ್ಭವತಿ ಕಿಂ? ಜ್ಞಾನಾನಂತರ ವಿಧಿರ್ನಾಸ್ತಿ. ಜ್ಞಾನಾನಂತರ ಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ರಕ್ಷಣಾಯ ವಿಧಿರನಪೇಕ್ಷಿತ. ಸ್ಮೃತಿ ಸ್ವಯಮೇವ ಭವತಿ. ಜ್ಞಾನಾಯ ಯಸ್ಯ ಜ್ಞಾನಂ ನ ಜಾತಂ ಶ್ರವಣಮಾತ್ರೇಣ ತಸ್ಯ ಮನನನಿಧಿಧ್ಯಾಸನ ವಿಧಾನಾಯ ವಿಧಿರಪೇಕ್ಷಿತ ಕಿಂ? ತತ್ರಾಪಿ ವಿಧಿರ್ನಾಸ್ತಿ, ಕೇವಲಂ ಸೂಚನಾ ಮಾತ್ರಮಸ್ತಿ. ವಿಧಿಚ್ಛಾಯಾ सूचना किमर्थ? विधिश्चेत अदृष्टफलार्थ. अत्र पश्य, विधिः कुतो नास्ति? विधिः अदृष्टफलार्थ. विधिः अदृष्ट, अत्र अदृष्टफलं नास्ति. विधिः केवलं विषयाभिमुखस्य मनसः तत् विषयाभिमुखत्याज ईशय ಅಂದರೆ ವಿಷಯಾಭಿಮುಖತ್ವ ತ್ಯಾಜನಾಯ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಾಯೈವ ವಿಧಿ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಮೇವ ವಿಧಿ. ಪಶ್ಯ,
विधिः आत्माभिमुखीकरणमेव अत्र विधिः। तदा शास्त्रवाक्यं शृणोति, यदा शृणोति ज्ञानं स्वयं जायते। ओके, ज्ञानजननाय किं कार्यं? श्रवणं कार्यं। श्रवणमनननिदिध्यासनानि कार्याणि। श्रवणमनननिदिध्यासनानि विधिर्भवति न वा? श्रवणमनननिदिध्यासनानि विधयो भवन्ति न वा? विधिच्छायावचनानि सन्ति, विधिसदृशवचनानि। विधिसदृशवाक्यमस्ति। कुतः? तव्या 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 इति। श्रोतव्या, मन्तव्या, निदिध्यासितव्या, तव्यप्रत्ययो अस्ति। तव्यप्रत्ययस्तु विधिसदृशवाक्यमेव, विधिसदृशशब्दः। तं विददाति। किं विददाति? ज्ञानं विददाति किम्? अथवा श्रवणं विददाति किं? श्रवणादीन् विददाति, ज्ञानं विददाति। ज्ञाने विधिर्न भवति तु पूर्वमेव उक्तं। ज्ञानं तु वस्तुतन्त्रत्वात्, प्रमाणतन्त्रत्वात् श्रवणेन ज्ञानं स्वयं जायते अल्लवे? ओके, श्रवणे विधिरस्ति किम्? तत्तु ಎರಡು उभयता द्रष्टव्यम्। एकस्तु श्रवणे पूर्वपक्षिणा उक्तं, पूर्वमेव विचारितं, श्रवणे विधिमन्तरेण न प्रवर्तते इति उक्तं खलु, स्मरसि? पूर्वपक्षिणा उक्तं श्रवणे विधिमन्तरेण न प्रवर्तते, अत एव श्रवणे प्रवर्तनाय विधिरपेक्षिता इति। श्रवणे प्रवर्तनाय ಅಂದರೆ जिज्ञासोः प्रवर्तनाय। श्रवणे विद्यार्थिः प्रवर्तितव्यः, तदर्थं विधिरपेक्षिता। तत्र भाष्यकारेण उक्तं यदि श्रवणाय विधिरपेक्षिता चेत् तत्तु विधौ प्रवर्तनाय अन्या विधिरपेक्षिता, अन्यः विधिरपेक्षिता, तस्मिन् प्रवर्तनाय अन्या विधि, एवम् अनवस्था भवति। अत एव विधिरनपेक्षिता। श्रवणे विधिरनपेक्षिता। कुतः? श्रवणं नाम किम्? आत्माभिमुखीकरणमेव अल्लवे? आत्माभिमुखीकरणाय विधिरपेक्षिता। श्रवणं नाम किम्? आत्माभिमुखीकरणम्, आत्मविचारः। विचार ಅಂದ್ರೆ ಏನು? ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಮೇವ. ಆತ್ಮ ಅಭಿಮುಖೀಕರಣಂ, ಆತ್ಮನನ್ನು ಗಮನಿಸುವುದು, ಆತ್ಮ ಪರೀಕ್ಷಣಂ. ಆತ್ಮ ಅಭಿಮುಖೀ ಭಾವ ಅಭಿಮುಖಮೇವ ಪರೀಕ್ಷಣಂ. ಸಿ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀ ಭಾವ ಏವ ಪರೀಕ್ಷಣಂ. ಪರೀಕ್ಷಣಂ ತು ಸ್ವಯಮೇವ ಅಸ್ತಿ. ಪರೀಕ್ಷಣಂ ಪೃಥಕ್ ನ ವಕ್ತವ್ಯಂ. ಆತ್ಮ ಅಭಿಮುಖೀಕರಣಮೇವ ಪರೀಕ್ಷಣಂ. ತತ್ ಪರೀಕ್ಷಣಂ परीक्षणाय विधिरस्ति न वा? नास्ति। कुतः? परीक्षापि स्वयमेव अस्ति। तर्हि आत्माभिमुखः विधातव्यः किम्? आत्माभिमुखत्वं विधातव्यं किम्? विधानं कदा भवति? अप्राप्ते विधानं भवति, अप्राप्ते विधिर्भवति। आत्माभिमुखे ಎಲ್ಲ ಬರೀತಾ ಇದ್ವಿ ಏನಾದರೂ? ಇಲ್ಲ ಭಾಯ್, ಹೊಸ ವಿಷಯವೇನು? ಮೊದಲೇ ಇದೆ ಅಲ್ಲವೇ? ಓಕೆ ಓಕೆ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖಾಯ ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಾಯ ವಿಧೀಯತೆ. ಓಕೆ, ಬರ್ಕೋ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಾಯ ವಿಧೀಯತೆ. ಓಕೆ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಂ ಅಪ್ರಾಪ್ತಂ ಚೇತ್ ವಿಧೀಯತೆ. ತತ್ರಾಪಿ ವಿಧಿಃ ಕುತ್ರ ಭವತಿ? ಅಪ್ರಾಪ್ತೆ ವಿಧಿಃ. ಸರ್ವತ್ರ ಏತತ್ ಸ್ಮರ. ಮನ ಅಪ್ರಾಪ್ತಮೇವ ವಿಧಿಃ. ಪ್ರಾಪ್ತೆ ವಿಧಿರ್ನ ಭವತಿ. ಪ್ರಾಪ್ತಂ ಅಂದರೆ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಿದ್ದರೆ, ಪ್ರಾಪ್ತೆ ವಿಧಿರ್ನ ಭವತಿ, ಅಪ್ರಾಪ್ತೆ ವಿಧಿರ್ಭವತಿ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಂ ಪ್ರಾಪ್ತಂ ನ ವಾ? ಅಯಂ ಸಂದೇಹ. ಪ್ರಾಪ್ತಂ ಚೇತ್ ವಿಧಿರ್ನ ಭವತಿ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಂ ಅಂಶತಃ ಪ್ರಾಪ್ತಂ. ಪಕ್ಷೇ ಪ್ರಾಪ್ತಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಖಲು. ಪಕ್ಷೇ ಪ್ರಾಪ್ತಂ. पक्षे प्राप्तमपि न शक्यते वक्तुं. सूचना तत्र ಅಂದರೆ विषयाभिमुखता अपि अस्ति, आत्माभिमुखता अस्ति. तेषु तयोर्मध्ये विषयाभिमुखतां त्याजयिषति. विषयाभिमुखं त्यज. आत्माभिमुखं तु पूर्वमेव अस्ति. आत्माभिमुखत्वं तु पूर्वमेव अस्ति. विषयाभिमुखत्वं त्याजय, तावदेव. अत एव अत्र
ವಿಧಿರಪಿ ಅನಪೇಕ್ಷಿತ ಅತ ಏವ ವಿಧಿಚ್ಛಾಯಾ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಾಯೈವ ವಿಧಿಸದೃಶವಾಕ್ಯಂ. ವಿಧಿಸದೃಶಶಬ್ದೇನ ಕಿಂ ಕ್ರಿಯತೆ? ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಂ ಕ್ರಿಯತೆ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವ ಆಪಾದನಂ, ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವ ಆಪಾದನಂ, ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಂ. ಇದೆಲ್ಲ ಏಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ಬರುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ಕೇವಲ ಶ್ರವಣೇನ ಕೇವಲಂ ಶ್ರುತಂ ಅವಗಚ್ಚತಿ ಕಿಂತು ಸ್ವಯಂ ವಕ್ತುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ. ಸ್ವಯಂ ವಕ್ತುಮಪಿ ಸಾಮರ್ಥ್ಯಂ ವರ್ಧೇತ ಶ್ರೋತರಿ. ಜಿಜ್ಞಾಸು ಶ್ರೋತರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನ್ನಿತಿ ನಕಾರಾಂತ ಶಬ್ದ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಭಾಷಿತುಮಪಿ ಯೋಗ್ಯತಾ ವರ್ಧೇತ. ತದರ್ಥಂ ಪುನಃ ಪುನಃ ಶೃಣುಯಾತ್. ಅಸಕೃತ್ ಶೃಣುಯಾತ್, ಕದಾಚಿತ್ ವದೇಚ್ಚ ಅಸ್ತು. ಸೊ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೀಕರಣಂ ತು ಸ್ವಯಮೇವ ಅಸ್ತಿ, ಅನಾತ್ಮಾಭಿಮುಖಂ ತ್ಯಾಜಯಿತವ್ಯಂ. ಅತ ಏವ ಅತ್ರ ವಿಧಿರ್ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಭಾಷಾಕಾರೇಣ. ಅಭಿಮುಖತ್ವಮಪ್ಯಸ್ತಿ, ಅನ್ಯಾಭಿಮುಖತ್ವಮಪಿ ಲೇಷತಃ ಅಸ್ತಿ, ತತ್ಯಾಜಯಿಷ್ಯತಿ ತಾವದೇವ. ಅತ ಏವ ಆತ್ಮಾವಾರೇ ದ್ರಷ್ಟವ್ಯಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭವ. ಆತ್ಮಾವಾರೇ ದ್ರಷ್ಟವ್ಯಃ ಇತಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನಂ ಪ್ರಾಪ್ನುಹಿ. ತದರ್ಥಂ ಕಿಂ ಕಾರ್ಯಂ ಶ್ರವಣಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭವ. ರಮಣ ಮಹರ್ಷಿಣ ಕಿಮುಚ್ಯತೆ? ಏತದೇವ ಉಚ್ಯತೆ. ಆತ್ಮಾನಂ ಜಾನೀಹಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನಂ ಅನ್ವಿಷ್ಯ. ಆತ್ಮಾನಂ ಅನ್ವಿಷ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕಿಂ ಕಾರ್ಯಂ? ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭವ. ಅನಾತ್ಮಾಭಿಮುಖತಾಂ ತ್ಯಜ. ಅನಾತ್ಮಾಭಿಮುಖತಾಂ ತ್ಯಜ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭವ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭೂತ್ವಾ ಕಿಂ ಕಾರ್ಯಂ? ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಂ ಯದ್ಭವತಿ ತದೇವ ಪರೀಕ್ಷಾ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಂ ನಾಮ ಕಿಂ? ಆತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಾನಂತರಂ ಕಿಂ ಕರೋತಿ? ಪರೀಕ್ಷಾ ಸ್ವಯಮೇವ ಭವತಿ. ಏನಪ್ಪ, ಆ ಕಡೆಗೆ ನೋಡು ಅಂದರೆ ನೋಡುವುದೇ, ಆ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿದ್ದರೆ ನೋಟ ಇದ್ದೇ ಇದೆ. ದರ್ಶನಮಸ್ತೇವ. ದರ್ಶನಂ ಅಂದರೆ ಪರೀಕ್ಷಾ, ದರ್ಶನಮೇವ ಪರೀಕ್ಷಾ. ದರ್ಶನಂ ಅಂದರೆ ಗಮನ, ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಮ್ ಉಚ್ಯತೆ ಗಮನ. ತಟ್ ಅಬ್ಸರ್ವೇಷನ್. ಅಬ್ಸರ್ವೇಷನ್ ಅಂದ್ರೇನು? ಗಮನಂ. ಗಮನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅವಲೋಕನಂ. ತದವಲೋಕನಂ. ಆತ್ಮಾಭಿಮುಖಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾವಲೋಕನಂ. ಯದಾ ಅವಲೋಕನಂ ತು ಸ್ವಯಮೇವ ಅಸ್ತಿ. ಅತ ಏವ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭವ ಇತ್ಯೇತಾವನ್ ಮಾತ್ರೇಣ ಆತ್ಮಾಭಿಮುಖೋ ಭೂತ್ವಾ ಅವಲೋಕಯತಿ ತಾವದೇವ. ನಿರಂತರಂ ಅವಲೋಕಯತಿ. ಅವಲೋಕನೇನ ಕಿಂ ಭವತಿ? ಆತ್ಮನಃ ಶುದ್ಧರೂಪಂ ಅನಾತ್ಮನಶ್ಚ ಅಧ್ಯಸ್ಥಭಾವಂ ಅವಗಚ್ಚತಿ. ಆತ್ಮನಃ ಅನಧ್ಯಸ್ಥತ್ವಂ ಸ್ವಯಂ ಸಿದ್ಧತ್ವಂ ಅವಗಚ್ಚತಿ ತಾವದೇವ. ಅತ ಏವ ಅತ್ರ ವಿಧಿಃ ಕಿಮರ್ಥ? ಅವಲೋಕನಂ, ಆತ್ಮಾವಲೋಕನಂ, ಆತ್ಮಪರೀಕ್ಷಾ. ಅದೇ ಆತ್ಮಾವಲೋಕನಂ, ಆತ್ಮಪರೀಕ್ಷಾ, ಆತ್ಮವಿಚಾರ, ಆತ್ಮ ಅನ್ವೇಷಣಂ. ಚತುರ್ನಾಂ ಏಕ ಏವ ಅರ್ಥಃ. ಆತ್ಮ ಅಭಿಮುಖೀ ಭಾವೋಪಿ ಸ ಏವ. ಆತ್ಮ ಅಭಿಮುಖೀ ಭಾವ ಅಸ್ತಿ, ಕಿಂತು ಅನಾತ್ಮಾಭಿಮುಖತ್ವಮಪಿ ಅಂಶತಃ ಅಸ್ತಿ. ತತ್ಯಾಜಯಿಷ್ಯತಿ ಅಷ್ಟೇ. ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಸೂಚನಾ ಮಾತ್ರ. ಯಥಾ ಲೌಕಿಕ ಉದಾಹರಣಂ ದದಾಮಿ. ಅತ್ರ ದ್ವಿತ್ವಾ ಪದಾರ್ಥಾಃ ಸಂತಿ. ತತ್ ಪಶ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಸ್ವಯಮೇವ ದ್ವಿತ್ರಾ ಪದಾರ್ಥಾನ್ ಪಶ್ಯತಿ. ತತ್ರ ಏಕಸ್ಮಿನ್ ವಿಷಯಂ ವಿಶೇಷತಯಾ ಪಶ್ಯ. ವಿಶೇಷತಯಾ ಪಶ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೋ ಅರ್ಥಃ? ಧಾರಣಂ ಕುರು ಇತ್ಯರ್ಥಃ. ವಿಶೇಷತಯಾ ಪಶ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಅಷ್ಟೇ. ಆತ್ಮ ಅನಾತ್ಮ ಎರಡರಲ್ಲಿ ದೃಷ್ಟಿರಸ್ತಿ. ಆತ್ಮನ್ನೇವ ದೃಷ್ಟಿಂ ನಿಧೇಹಿ ಇತಿ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡು ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಅಷ್ಟೇ. ಅತಏವ ಒಂದು ಬಗೆಯಾದ ನಿಮಿತ್ತ ನಿಯಮವಿಧಿ ಇತಿ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅಪೂರ್ವವಿಧಿಸ್ತು ನಾಸ್ತಿ. ಕ್ವಚಿದುಚ್ಯತೆ ನಿಯಮವಿಧಿರಪಿ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ನಿಯಮವಿಧಿರಪಿ ನ ಭವತಿ. ಆತ್ಮಾವಲೋಕನತ್ವ ಪೂರ್ವೈವ ಸಿದ್ಧತ್ವಾತ್ ಕಿಂಚಿತ್ ಟರ್ನಿಂಗ್ ಅಟೆನ್ಷನ್. ಅನಾತ್ಮ ಅಭಿಮುಖತಾ ತ್ಯಜ ತಾವದೇವ ಉಚ್ಯತೆ. ಅನಾತ್ಮಭಿಮುಖತಾಂ ತ್ಯಾಜಯಿಷ್ಯತಿ ಸ್ವಯಮೇವ ಆತ್ಮಾನಂ ಪಶ್ಯತಿ. ಅಂದರೆ ಆತ್ಮನಿ ದತ್ತಚಿತ್ತೋ ಭವತಿ. ದತ್ತಾವಧಾನ. ಅವಧಾನಂ ಕುರು.
ಅವಧಾನಂ ಕುರು ಇತಿ ಶ್ರುತಂ. ಅವಧಾನಂ ಕುರು ಕುರ್ವವಧಾನಂ ಮಹದವಧಾನಂ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ? ಭಜಗೋವಿಂದೆ. ಕುರ್ವವಧಾನಂ ಮಹದವಧಾನಂ ಭಜಗೋವಿಂದಂ. ಕುರು ಅವಧಾನಂ ಮಹದವಧಾನಂ ಪೂರ್ಣಾವಧಾನಂ ದತ್ತಚಿತ್ತೋ ಭವ ಸಾವಧಾನೋ ಭವ ಅವಧಾನಂ ಕುರು ಪ್ರಣಿಧೇಹಿ ಪ್ರಣಿಧಾನಂ ಕುರು ಏತೇಷಾಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಏಕ. ಪ್रणिधानम् अवधानं सावधानम् एक एव अर्थ. प्रणिधानं सावधानम् आत्मन्येव कुरु अनात्मानं त्यज तावदेव. अत्र एव विधिर्नास्ति, सूचना मात्रमस्ति. विधिः अदृष्टफलाय, सूचना तक्षणमेव, तक्षणफलं. यत्र तक्षणफलमस्ति विधिरनपेक्षित अल्लवे. तक्षणफलमस्ति विधिरनपेक्षित. साध्यफलायैव विधिः. साध्यफलाय विधिः तक्षणफलाय विधिरनपेक्षित. सूचना मात्रमस्ति. अत एव विधिसदृशं वाक्यम् अष्टे. विधिसदृशवाक्यं विधिच्छाया. सो अत एव इल्ली नियन्तव्य इति भाष्यकारः ओके ಅಂದರೆ विधीनां मध्ये त्रयाणां विधीनां मध्ये नियमविधिः किञ्चित् समीपतम. अविधिः मुख्यतया उक्तम्. अविधिः विधिर्नास्ति सूचना मात्रमिति. तत् सूचना मात्रमेव विधिच्छाया विधिसदृशं वाक्यं. तत् नियमविधेः समीपतरा भवति. अत एव नियमविधिः कदाचित् अङ्गीकर्तुं शक्यते. अपूर्वविधिः. अपूर्वविधेः निराकरणेन नियमविधिरपि अंशेन निराकृता भवति. तेन न कश्चन विधिः इत्येव सिद्ध्यति. न कश्चन विधिः इत्येव सिद्ध्यति. तस्मात् त्यागवैराग्यादि साधनबलावलम्बेन आत्मविज्ञानस्मृतिसन्ततिर्नियन्तव्या. आत्मविज्ञानम् इत्युक्ते आत्म अवेर्नेस्, सेल्फ अवेर्नेस्. सेल्फ अवेर्नेस् आत्मविज्ञानं नास्ति किम्? आत्माभिमुखत्वं नास्ति किम्? अदे सेल्फ अवेर्नेस् इस् सेल्फ अभिमुखी भावः. आत्माभिमुखत्वम् आत्माभिमुखी भावः अस्त्येव. तत्रैव मनः किमुच्यते स्थिरीकरोति. तत्रैव आत्माभिमुखत्वम् अस्ति, अंशतः अनात्मापि अस्ति. अत एव तत् अनात्मानं त्याजयित्वा आत्माभिमुखत्वे स्थिरीकरोति. आत्माभिमुखत्वं नूतनतया न विददाति, विद्यमाने स्थिरीकरोति. एवं वक्तव्यं. करेक्ट्. ఇది బాగుంది. అంటే आत्माभिमुखत्वं सेल्फ अवेर्नेस् पूर्वमेव अस्ति, किन्तु तत्र स्थिरीकरोति. कदाचित् भवति, कदाचित् ततः प्रच्युतो भवति. स्लिप्स् डौन् इत्युक्ते कदाचित् च्युतो भवति, कदाचित् प्रच्युतो भवति. अत एव तत् प्रच्युतेः निवारणाय तत्रैव स्थिरीकरणाय उच्यते तत्रैव तिष्ठ, मा प्रच्युतो भव, प्रच्युतो मा भव, तत्रैव तिष्ठ इति तत्रैव स्थिरीकरोति अष्टे. अत एव विधिर्नास्ति इति. अत एव नियन्तव्या इत्युक्ते तत्रैव स्थिरीकर्तव्यः. नियन्तव्या इति भवति, न तु अपूर्वा कर्तव्या. अपूर्वा ಅಂದರೆ अप्राप्ता नूतनतया न विधातव्या इति. प्राप्तत्वात्. कुतः? प्राप्ते सति न विधिः, अप्राप्ते एव विधिः. अंशतः प्राप्ते. अंशतः इत्यपि अभ्युपगम्य उच्यते. अंशतः अपि न, अंशतोपि न. कुतः इति चेत् आत्मानुभवः प्राप्तमेव. आत्मावलोकनं सेल्फ अवेर्नेस् सर्वेषाम् अस्ति. अहम् अहमिति कस्य नास्ति? अहम् अहमिति सेल्फ अवेर्नेस् कस्य नास्ति? आत्मविज्ञानं सर्वस्य अस्ति. आत्मविज्ञाने अहं बुद्धिरस्ति, प्रत्ययोपि अस्ति. मिथ्याज्ञानम् अहं प्रत्ययो अस्ति. तत् अहं प्रत्ययस्तु अध्यासः एव. किन्तु अहं प्रत्ययेपि आत्म विज्ञानमस्ति. सेल्फ अवेर्नेस् अस्त्येव, सर्वेषाम् अस्ति. न कश्चन सेल्फ अवेर्नेस् रहितः न कश्चन अस्ति. आत्मविज्ञानरहितः सी विज्ञानपदस्य एवमेव अर्थः. ಸೆಲ್ಫ್ ಅವೇರ್ನೆಸ್ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಆತ್ಮಪ್ರಜ್ಞೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ತನ್ನ ಪ್ರಜ್ಞೆ, ನಾನು ಎಂಬ ಒಂದು ಅರಿವಿದೆ ನೋಡಿ, ಸೆಲ್ಫ್ ಅವೇರ್ ಅರಿವು. ತತ್ ಅರಿವು ಅಸ್ತ್ಯವ.
ತತ್ ಅರಿವಿನಲ್ಲಿ ಆತ್ಮ ಕುರಿತಿನ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಮಸ್ತಿ ತಾವದೇವ ಆತ್ಮವಿಷये ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಮಸ್ತಿ किन्तु आत्मन विज्ञानमपि अस्त्येव तत्रैव स्थिरीकरोति तावदेव प्राप्त तस्मात् प्राप्त विज्ञान स्मृति संतान नियम विद्यर्थानिसि प्राप्त विज्ञान नोडि प्राप्त विज्ञान स्मृति संतान नियम विधिः तत्रैव स्थिरीकरणाय विज्ञाय प्रज्ञां कुर्येत इति ಏನಪ್ಪ ಇತ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಾನಿ ಅನ್ಯಾರ್ಥ ಅಸಂಭವಾತ್ ಅನ್ಯಾರ್ಥಂ ಅತ್ರ ನೈ ಅನ್ಯಾರ್ಥಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅಪೂರ್ವ ವಿಧಿರ್ನಾಸ್ತಿ ಅಷ್ಟೇ ತದರ್ಥಂ ಸಹಕಾರಿ ಸಾಧನಾನ್ಯಚ್ಯಂತೆ ಶಮದಮಾದಯಃ ಯದಾ ಶಮದಮಾದಿತ್ಯಾಗವೈರಾಗ್ಯಾದಿಭಿಃ ಕಿಂ ಭವತಿ ಶಮದಮಾದಿತ್ಯಾಗವೈರಾಗ್ಯಾದಿಭಿಃ ಅನಾತ್ಮ ಕಿಮುಚ್ಯತೆ ವಿಜ್ಞಾನಂ ನಶ್ಯತಿ ಅಂದರೆ ವಿಜ್ಞಾನಾತ್ ಅನಾತ್ಮನಾಂ ವಿಮುಖೀಭಾವः भवति अनात्मसु विमुखीभावं भवति आत्मन्नेव अभिमुखो भवति अभिमुखः स्थिरो भवति अष्टे आत्मेति इत्यत्र इतर इत्यर्थः अत्र पूर्वपक्षी अन्यमानयति ಏನಪ್ಪ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಏನೋ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಲ್ಲವೇ ನಾನು ಇದೆಲ್ಲ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಪ್ಪ ಎಷ್ಟನೇ ಇದೆ ಅದಲ್ಲಪ್ಪ ಅದು ಭಾಷ್ಯ ಭಾಗ ಜಾನಾಮಿ ನಾನು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಐಡಿಯಾಸ್ ಎಲ್ಲ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಲ್ಲ ಥರ್ಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ 4 ಆಯಿತು ಕರ್ಮವಿದವು ಆಕಾಂಕ್ಷಾ ಸದ್ಭಾವ 4th ಮತ್ತು ಇದೇನು ಈ ವಿಜ್ಞಾಯ ಪ್ರಜ್ಞಾಂಕುರ್ವೀತ 5th ಈಗ ಆತ್ಮೇತಿ ಇತ್ರ ಸಿ ಅತ್ರ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಆತ್ಮ ಇತಿ ಏವ ಇತಿ ಶಬ್ದ ಪರಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತದನಂತರಮಸ್ತಿ ಇತಿ ಅಲ್ಲವೇ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಆತ್ಮಶಬ್ದಾತ್ ಪರಃ ಅಸ್ತಿ ಪರಃ ಅಂದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಪರಶಬ್ದ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಇತಿ ಶಬ್ದ ಪರಃ ಸೊ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಇತಿ ಶಬ್ದ ಸೊ ಇತಿ ಶಬ್ದ ಪರಃ ಆತ್ಮಶಬ್ದಃ ಇತಿ ಶಬ್ದ ಪರೋ ಅಸ್ತಿ ತೇನ ಕಿಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಆತ್ಮ ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಇತಿ ಯತ್ರ ಇತಿ ಪರತ್ವಮಸ್ತಿ ಆತ್ಮಶಬ್ದಸ್ಯ ತತ್ ಇತಿ ಪರಸ್ಯ ಕೋ ಅರ್ಥಃ ಇತಿ ಪರಸ್ಯ ಆತ್ಮ ಇವ ಭವತಿ ಅಥವಾ ಕಿಂಚಿತ್ ಕಶ್ಚನ ಅನ್ಯಾರ್ಥೋಪಿ ಭವತಿ ನನು ಅನಾತ್ಮೋಪಾಸನಮಿದಂ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಬ್ರೂತೆ ಇತಿ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗಾತ್ ಸಿ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಪ್ಪ ಅನಾತ್ಮೋಪಾಸನ ಕಥಂ ಭವತ್ಯಪ್ಪ ನಾನು ಮೊದಲು ಓದಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇತಿ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗಾತ್ ಯಥಾ ಪ್ರಿಯಮಿತ್ಯೇತದುಪಾಸೀತ ಇತ್ಯಾದೌ ನ ಪ್ರಿಯಾತಿ ಗುಣ ಏವ ಉಪಾಸ್ಯಃ ಕಿಂ ತರ್ಹಿ ಪ್ರಿಯಾದಿ ಗುಣವತ್ ಪ್ರಾಣಾದ್ಯೇವ ಉಪಾಸ್ಯಂ ಪ್ರಿಯಮಿತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏನು ಅದೇ ಪ್ರಿಯಮಿತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಿಯತ್ವಮೇವ ನ ಉಪಾಸನಾ ವಿಷಯಃ ಪ್ರಿಯತ್ವಗುಣಯುಕ್ತಃ ಪ್ರಿಯತ್ವಗುಣವತಃ ಉಪಾಸನಂ ಭವತಿ ಪ್ರಿಯಮಿತ್ಯೇವ ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದರೆ ಪ್ರಿಯವು ಹೇಳ್ತಾರೆ ಪ್ರಿಯವು ಎಂದು ಉಪಾಸನ ಎಂದು ಅಂದರೆ ಪ್ರಿಯವನ್ನೇ ಎಂದಲ್ಲ ಪ್ರಿಯವನ್ನು ಉಪಾಸೀತ ಇತಿ ನ ವದತಿ ಪ್ರಿಯವನ್ನು ಎಂದು ನ ವದತಿ ಪ್ರಿಯವೆಂದು ಇತಿ ಭೇದೋ ಅಸ್ತಿ ಪ್ರಿಯಂ ಏವ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ನ ಪ್ರಿಯ ಇತಿ ಉಪಾಸೀತ ಪ್ರಿಯಂ ಅಂದರೆ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರಿಯಂ ಏವ ಉಪಾಸೀತ ಅಂದರೆ ಕಿಮಪಿ ಅನ್ಯಂ ಪ್ರಿಯಮಿತಿ ಉಪಾಸೀತ ಅಂದರೆ ಅನ್ಯಂ ಪ್ರಿಯಮಿತಿ ಉಪಾಸೀತ ಅಂದರೆ ಪ್ರಿಯಸ್ಯ ಉಪಾಸನಂ ನಾಸ್ತಿ ತಥಾ ಅತ್ರ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನಂ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ನ ಕಿಮಪಿ ಅನ್ಯಂ ಆತ್ಮತ್ವೇನ ಉಪಾಸೀತ ಅಂದರೆ ಕಿಮಪಿ ಅನ್ಯಂ ಆತ್ಮತ್ವೇನ ಕಥಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಕರೋತಿ ಕಥಂ ವ್ಯಾಚಷ್ಟೆ ಅಂದರೆ ಆತ್ಮಾನಂ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನಂ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ನ ಕಿಮಪಿ ಅನ್ಯಂ ಆತ್ಮತ್ವೇನ
एव शब्दम् ಅಂದರೆ ತವ್ಯ एव शब्दमप्यस्ति एव शब्दं तस्य अवधारणाय अवधारणमित्युक्ते एम्फसिस् तदेव इति अवधारणार्थमेव किन्तु प्रधानतया इति शब्दविचारः विचारस्तु इति शब्दस्य प्रियम् इत्येतदुपासीत इत्यादौ इत्यादिवाक्ये प्रियादिगुण एव न उपास्यः प्रियादिगुणमेव उपास्व इति नोच्यते प्रिय इति गुणवत्वेन अन्यं किमपि अंदरेनु किं तर्हि गुणवत् प्राणाद्येव प्राण इत्युक्ते नोडि एल्लरिगू प्राण अंदरे प्रिय अल्लवे प्राणप्रिय हेळ्तीवल्ल प्राणम् अत्यंत प्रियं सर्वेषां सो प्राणमेव अत्यंत प्रियत्वेन उपास्व उपासीत इत्युक्ते उपास्व उपास्व उपासीत वंदे उपास्व इति लोट् उपासीत इति विधिलिङ्ग् तावदेव उपासितव्यः इति तव्य उपास्व उपासीत नो उपास्व इति मध्यमपुरुष उपासीत इति प्रथमपुरुष उपास्व इति मध्यमपुरुष उपासीत इति प्रथमपुरुष इति प्रियादि गुणवत् प्राणाद्येव उपास्यं तथा इहापि इति पर आत्मशब्द प्रयोगात् किं भवति आत्मगुणवत् अनात्मवस्तु उपास्यम् अंद्रे आत्मत्वेन उपास्यम् आत्मगुणवद् अंद्रे आत्मत्वेन अंद्रे किमपि अनात्मानं गृहीत्वा तम् आत्मत्वेन उपासनां कुरु अयं पूर्वपक्षी ब्रूते अंद्रे ಬೇರೆ ಭಾಷಾ ತರದೆ ಕೇವಲ ಸಂಸ್ಕೃತ ಮೂಲಕವೇ ಸಂಸ್ಕೃತೇನೈವ ತಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಶಬ್ದಾರ್ಥೈಃ ಯಥಾ ಸ್ಪಷ್ಟ ಅರ್ಥಃ ಸ್ಪಷ್ಟೋ ಭವೇತ್ ತಥಾ ಬ್ರುವೀತ ಇತಿ ತದರ್ಥಂ ಪ್ರಯತಿಷ್ಯೆ ಅಷ್ಟೇ ಯಾಕಂದರೆ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಹೇಗಾಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಡೀಪ್ ಡಿಸ್ಕಷನ್ಗೆ ಬಂದರೆ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮಾತಾಡುವಾಗ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಒಂದು ಡೀಪ್ ಟಾಪಿಕ್ ಬಂದರೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಯಾಕಂದರೆ ಆ ಇಂಗ್ಲೀಷಿನಲ್ಲೇ ಡೀಪರ್ ಟಾಪಿಕ್ಸ್ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡುವುದು ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು ಈಗ ಸಂಸ್ಕೃತಕ್ಕಿಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಹಾಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕ ನೋಡುವುದಕ್ಕೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಡಿಸ್ಕಷನ್ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ಗೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲೇ ಕುತೂಹಲ ಕ್ರಿಯತೆ ಸ ಅಭ್ಯಾಸ ನಾಸ್ತಿ ಅಸ್ಮದೀಯಾನಾಂ ಓಕೆ ಆತ್ಮೋಪಾಸ್ಯತ್ವ ವಾಕ್ಯ ವೈಲಕ್ಷಣ್ಯಾತ್ಯ ತದೇವ ತಸ್ಯೈವ ಉಪೋದ್ಬಲನಾಯ ಉಪೋದ್ಬಲನಂ ಸಮರ್ಥನಂ ದೃಢೀಕರಣಂ ಉಪೋದ್ಬಲನಂ ಸಮರ್ಥನಂ ದೃಢೀಕರಣಂ ಮೂರಕ್ಕೆ ಒಂದೇ ಅರ್ಥ ಸಿ ತಸ್ಯಾಮೇವ ಭಾಷಾಯಾಂ ಏಕಸ್ಯ ವಾಕ್ಯಸ್ಯ ಪದಸ್ಯ ಅರ್ಥವಿವರಣಂ ತಸ್ಯಾಮೇವ ಭಾಷಾಯಾಂ ಕದಾ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ಸ ಏವ ಅರ್ಥಃ ಯದಾ ಶಬ್ದಾಂತರೈಃ ವಕ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ सरलशब्दैः शब्दान्तरैः पर्यायपदैः यदा वक्तुं शक्नोति तस्य अर्थं विवरीतुं शक्नोति तस्यामेव भाषायाम् अत एव स तमेव अर्थम् उपोद्बलयति शब्दान्तरैः आत्मोपास्यत्ववाक्यवैलक्षण्याच्च सी आत्मोपास्यम् ಅಂದರೆ एतत् आत्मनः उपास्यत्ववाक्यं यदस्ति तस्मात् विलक्षणवाक्यमिदम् आत्मोपासनं यदा अस्ति आत्मानमुपास्व इति ब्रूते तस्मात् विलक्षणमिदं वाक्यम् आत्मा इत्येव उपासीत इति शब्दस्य एवम् अर्थो भवति इति शब्दस्य अन्ये अपि अर्थाः भवन्ति जानासि यथा पुस्तकम् आनय इत्युच्यते नो पुस्तकं जानासि इत्युक्ते पुस्तकपदार्थो भवति कदाचित् पदार्थात् किमुच्यते अपनीय अಲ್ಲ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕಶ್ಚನ ಪದ अस्ति पदार्थं विहाय यदा पदमेव वक्तुमिच्छति पुस्तकमिति इत्युक्ते शब्दस्य अर्थः नोच्यते शब्द एव पुस्तकमिति पुस्तकशब्दस्य अर्थः पदार्थो भवति यदा पुस्तकमिति ब्रूते इत्युक्ते पुस्तकशब्दं ब्रूते एवमेव इति शब्देन तस्य शब्दस्य अर्थः अन्यथा भवति अत एव आत्मा इत्येव उपासीत इत्युक्ते यत्र नोडि आत्मोपास्यत्ववाक्यम् अन्यद् भवति आत्मोपास्यत्ववाक्यम् ಅಂದರೆ आत्मोपासन विधायकवाक्यम् उपास्यत्वम् इत्युक्ते
ಆತ್ಮೋಪಾಸನ ವಿಧಾಯಕ ವಾಕ್ಯಂ ಅನ್ಯತ್ ಆತ್ಮತ್ವೇನ ಉಪಾಸನ ವಿಧಾಯಕ ವಾಕ್ಯಂ ಅನ್ಯತ್ ತಥೋ ವಿಲಕ್ಷಣಮಿದಂ ವಾಕ್ಯಂ ಇತಿ ವಿಲಕ್ಷಣಾಚ್ಚ ವೈಲಕ್ಷಣ್ಯಾಚ್ಚ ಪರೇಣ ಚ ವಕ್ಷತಿ ಪರೇಣ ಚ ವಕ್ಷತಿ ಆತ್ಮಾನಮೇವ ಲೋಕಮುಪಾಸೀತ. ಪರೇಣ ಅಂದರೆ ಅರ್ಥವೇನರ್ಥವ? ಮುಂದೆ ಪರೇಣ ಅಂದರೆ ಅಗ್ರೆ ವಕ್ಷತಿ ಆತ್ಮಾನಮೇವ ಲೋಕಮುಪಾಸೀತ. ತತ್ರ ಆತ್ಮಾನಂ ಇತಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಬ್ರೂತೆ, ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿಯ ಬ್ರೂತೆ ಅಥವಾ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿಯ ಅನುಕ್ತ್ವಾ ಪ್ರಥಮಾ ವಿಭಕ್ತೌ ನಿಧಾಯ ಇತಿ ಶಬ್ದಪರತ್ವೇನ. ಪ್ರಥಮಾ ವಿಭಕ್ತ అంటే ಇತಿ ಪರ ಪ್ರಥಮಾ ವಿಭಕ್ತಿ. ಓಕೆ, ಉಪಾಸೀತ ಇತಿ ತತ್ರ ಚ ವಾಕ್ಯೆ ಆತ್ಮೈವ ಉಪಾಸ್ಯತ್ವೇನ ಅಭಿಪ್ರೇತಃ. ಆತ್ಮಾನಮೇವ ಇತಿ ಆತ್ಮೈವ ಉಪಾಸ್ಯಃ ಕಿಂತು ಅತ್ರ ದ್ವಿತೀಯಾಶ್ರವಣಾತ್ ಆತ್ಮಾನಮೇವ. ತತ್ರ ಆತ್ಮಾನಮೇವ ಇತಿ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿರಸ್ತಿ. ಇಹ ತು ನ ದ್ವಿತೀಯ ಶ್ರೂಯತೆ, ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿರ್ನಾಸ್ತಿ ಕಿಂತು ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿರಸ್ತಿ. ಇತಿ ಪರಶ್ಚ ಆತ್ಮಶಬ್ದಃ ಅತ ಏವ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತಿ. ಅತೋ ನಾತ್ಮ ಉಪಾಸ್ಯಃ ಆತ್ಮಗುಣಶ್ಚ ನ ಆತ್ಮ ಉಪಾಸ್ಯಃ ಆತ್ಮಗುಣವಾನ್ ಕಶ್ಚನ ಅನ್ಯಃ ಅಸ್ತಿ ಸ ಉಪಾಸ್ಯಃ ಇತಿ ತು ಅವಗಮ್ಯತೆ ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಃ ಸಮಾಪ್ತಃ. ಸಾಕಪ್ಪ, ಏಕೆಂದರೆ ನನಗೆ ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪಾಠ ಇದೆ, ಇದೇನೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನ ವಾಕ್ಯಶೇಷೇ ಆತ್ಮನಃ ಏನು ಅನ್ಯ ವಿಷಯ